झी 24 तास एक पाऊल पुढे. अजित पवार एक तरी दुष्काळग्रस्त भागामध्ये जाऊन डोक्यावरती रिकामी खालं घेऊन जावं. त्या महिला पायपेट तर जिथे जातात तिकडे अनवाणी नाही तर फूट घालून जा, पण जा आणि तिथे जशाच्या विहिरीचं पाणी करतात तसं काढा आणि त्यांच्या घरापर्यंत एवढ्यात तुम्ही आत्मक्लेश केले असं आम्ही थोडंसं मानू. तर आम्ही थोडंसं मानू. पण ज्या वेळेला तुमच्याकडे काही लोक येतात आणि दादा दादा म्हणून येतात, तिकडचे ते दादा इकडचे हे दादा. अरे दादा या शब्दाला आणि दादा या नात्याला तुम्ही दाद लावून टाकलेला. तुम्ही दादा ना म्हणाला तुम्ही नालायक आहात, आजपासून तुम्ही दादा लावू नका. आणि मग सोलापूरचे जे शेतकरी जेव्हा दादा दादा करत त्यांच्याकडे गेले तेव्हा ते जे काय बोलले ते मी बोलू शकत नाही. ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तुम्हाला वाटेल की आता काय बोलण्याचा उपयोग झालेला त्याला 15-20 दिवस झाले. नाही, असं नाही. एक तर यांची जी वृत्ती आहे, जर निवडणुकीची तयारी ते करत असतील तर तुम्ही सुद्धा निवडणुकीला तयार राहिलं पाहिजे की कोणाला आम्ही मत देणार. पाणी मागायला गेल्यानंतर ते जे काही तुम्हाला देऊ इच्छितात आणि तरी सुद्धा निवडणुकीची तयारी करणार असेल तर तुम्ही त्याला काय द्यायचे आता ठरवा. कारण हा प्रश्न केवळ मताचा नाहीये. तुम्ही दिला मत आणि कोणतरी निवडून आला, मी आज मत मागण्याचा प्रश्नच नाही, कारण निवडणूक अजून लांब आहे. जेव्हा निवडणूक येते तेव्हा मी हक्काने मत मागायला येणारच आहे, येणार आणि तुम्ही ते मला मत देणार. पण तुमच्याकडे ती ताकद आहे. मागे जी शिवसेना प्रमुखांनी एका भाषणात सांगितलं होतं त्याने तुमच्याकडे एवढी मोठी ताकद आहे, अनुभवांपेक्षा ताकद तुमच्याकडे मोठी आहे. एक नुसतं बटन दाबल्याचा समोरचा जो असतो तो भुईसपाट होऊन जातो. ही ताकद तुमच्यामध्ये तुम्ही कधी ओळखणार आहात की नाही? मोठी ताकद आहे तुमच्याकडे. पण त्या ताकद वापरण्याच्या वेळेला जो यांचा भ्रष्टाचाराचा पैसा घराघरामध्ये पोचतो तो पैसा सगळं वातावरण नाचवून टाकतो आणि मग यांच्याबद्दल आपण 5 वर्ष आंदोलन करतो. त्या आंदोलनाच्या काळामध्ये शिवसैनिक उतरतात, लाट्या काट्या गोळ्या अश्रू गोळीबार आणि मग कोर्ट कचेऱ्या केसेस हे सगळं अंगावर घेतात. ते केवळ तुमच्यासाठी घेतात. पण निवडणूक आल्यानंतर तो पैसा हातात घेतल्यानंतर काय होतं कळत नाही. पुन्हा पुन्हा तीच लोक निवडून येतात आणि मग शिवसेना प्रमुख हे बोलायचे की या आपल्या जगभरणी लोकशाहीचा मी कट्टर विरोधात आहे, ही लोकशाही मानायला मी तयार नाही. काय तेव्हा त्याच्यावर टीका करते? हे बघा म्हणे हे लोकशाही मानायला तयार नाही आणि हे निवडून घ्या म्हणताय. होय, आम्ही म्हणतो, कारण आम्हाला पाहिजे अक्सर लोकशाही पाहिजे. जे लोकांच्या मनात आहे तिकडे त्यांना कोणताही लोक किंवा कोणतेही आमिष न दाखवता त्यांना मतदान करू दे. पण प्रत्येक वेळेला निवडणुका आल्यानंतर रेडी बंदरचा विकास करा, चिठी विमानतळाचा विकास करा, हे दाखवले गेल्यानंतर लोक सुद्धा अशी हरवून जातात की अरे आता आता होणार, आता होणार. आणि मग पटपट पटपट ते जे म्हणतील तिकडे शिक्के मारून मोकळे होतात आणि नंतर कळतं की अरे रे रे जे मी हातात होतं ते पण घालवलं आणि माझं नुसतं मत नाही दिलं तर मी माझं आणि माझ्या कुटुंबियांचं आणि माझ्या भावी पिढ्यांचं भवितव्य पूर्णपणे नाचवून टाकलं. हे नंतर कळतं, हे नंतर कळतं. आज हे मी तुम्हाला सांगायला लागलो. दिल्लीपासून दिल्लीपर्यंत मी म्हणतो की पृथ्वीराज चव्हाण सुद्धा आहे. राष्ट्रवादीबरोबर बद्दल बोलायचं काय कमीच पडेल. पण पृथ्वीराज चव्हाण सुद्धा मला त्यांच्याकडनं काही अपेक्षा आहे. नुसता मी भ्रष्टाचार करत नाही, पण भ्रष्टाचारांना मांडीला मांडी लावून बसताना सुद्धा तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि जर काही तुमचे दादा हे स्वाभिमानी असतील, स्वाभिमानी असतील तर का अजित पवारची गटांगी त्यांनी पकडली नाही की अरे नालायक माणसा ही महाराष्ट्राची जनता त्यांचा अपमान करतील तर खबरदार. एक तर मी राजीनामा देईन, नाही तर तू तरी राजीनामा दे, पण पहिले त्यांच्यासोबत नाक घासून माफी माग. याला स्वाभिमान म्हणतात. नुसती पोस्टर लावली की स्वाभिमानी नेता म्हटलं तर स्वाभिमानी होत नाही. स्वाभिमान असेल तर तो दाखवा लागतो की जो माझ्या जनतेचा अपमान करेल, जसं चिंतामणराव देशमुखांनी केलं होतं, नेहरूच्या तोंडावरती राजीनामा फेकून दिला होता. तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करतात, मी तुमच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही, राहू इच्छित नाही, हा घ्या माझा राजीनामा. आहे तशी धमक कोणामध्ये आहे, पण धमकच नाही कोणामध्ये. पृथ्वीराज तुला कसं तुका म्हणे उभी राहावे, जे जे होईल ते पाहावे, हे बरं आपलं. म्हणजे स्वतः सत्य नाही, पण माझ्या बाजूचा तुमच्या नेत्याला मी काय करू? अरे पण ठाण्यानं त्याच्या कानाखाली मार, ते नाही करायचं. काही म्हटलं की मी चौकशी करतो असं व्हायला नाही पाहिजे होतं. अहो कसली चौकशी करताय?
आली की काय त्या अधिकाऱ्यांचे कोण लागतात, ते कोणाचे कोण लागतात, कोणामुळे त्यांना तिकडे फ्लॅट मिळाले, कोणामुळे त्यांना घरं मिळालेली आहेत. आणि जर का संपूर्ण कारभार हे अधिकारी चालत असतील तर मंत्र्यांचा उपयोग काय, मग त्याच्यापेक्षा बैल पाहिलेले बरे. बैलमध्ये निदान शेतीला तरी कामाला येतात. पण घोटाळे झाल्यानंतर म्हणजे घोटाळे यांनीच करायचे, चौकशा समित्या यांनीच नेवायच्या, म्हणजे हेच गुन्हेगार, हेच न्यायमूर्ती आणि हेच त्यांना सोडून देणार. हे सांगते तुम्हाला, ही लोकशाही तुम्हाला मंजूर आहे? अरे तुम्ही पेटून उठलं पाहिजे की ही लोकशाही आम्हाला मंजूर नाही, हे घोटांड आहे. ती गार्डियन समिती सुद्धा अगदी निर्विकारपणाने सांगते 70,000 कोटीचा घोटाळा झाला आणि आम्हाला मर्यादा आहे, या मर्यादेत राहूनच ही चौकशी करावी लागेल. मग काय तुमचा अहवाल येणार आणि कशाला जगमारा तुम्ही नाटक करता चौकशीचं? सांगून टाका ना की याच्यात अजित पवार निर्दोष आहे, तेवढंच बाकी आहे सांगायचं. पण तमाशे करायचे, नाटक करायचं आणि लोक हळूहळू विसरली तर हळूच कुठेतरी सांगायचं यांचा काही संबंध नव्हता, हे निर्दोष आहे. म्हणजे 70,000 कोटीचा घोटाळा झाला खाऊन फक्त आणखी पुन्हा 150,000 कोटीचा घोटाळा झाला ना मोकळे. हा सगळा जो काही तमाशा चाललेला आहे, हा तमाशा जर संपवायचा असेल तर आजपासून मी शिवसेनेची नवीन सुरुवात, नवीन वाटचाल या कोकणामध्ये या परशुरामाच्या आणि मच्छिंद्रनाथाच्या भूमीत केलेली आहे. ही सिंधुदुर्ग ही छत्रपतींची सुद्धा आवडती भूमी होती. जर तुम्ही सगळे सोबत आलात ना तर ही लोकशाही जी आहे ही घाणेरडी लोकशाही संपवून कधी कुणी लोकशाही महाराष्ट्रात काढून दाखवल्याशिवाय राहणार हे वचन मी आज तुम्हाला देतो. अरे त्याने एकदा मजबूत सरकार असं द्या की इतर राज्य बघून बसतील अरे महाराष्ट्र कुठे आहे, हा शिवप्रभूचा महाराष्ट्र आहे, हा शिवप्रभूचा महाराष्ट्र आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, उगाच आम्ही तो पुतळा ठेवतो, उगाच त्यांचा हार घालतो, त्यांना हार घालतो, शिवाजींची काय साजरी करतो, मग रायगडावरती काय जातो, आणि आम्हाला ती आमच्यात माहिती आहे. जर छत्रपतींना आम्ही दैवत मानत असतो तर छत्रपतींची जी काही आदेश होते, जी काही त्यांची आज्ञापत्र होती, तो अंमल आज आपण करण्याची आपल्या जमत आहे का, हिंमत आहे का? छत्रपतींनी परवा जे शरद पवार म्हणाले की शिवछत्रपतींनी भोसल्यांचं राज्य नाही केलं, रयतेचं राज्य केलं. तुमच्या इथल्या मंत्र्याला सांगा छत्रपती त्यांनी काय केलं होतं. भोसल्यांचं राज्य नाही केलं, तसं त्यांनी राणींचं राज्य नाही केलं, तसं नाही रयतेचं राज्य निर्माण केलं. पण जे आणखी छत्रपतींनी सांगितलं होतं की गरीबाच्या भाजीच्या देखाला देखील धक्का लागता कामा नये. आज गोर गरीब मुळापासून उखडला जातोय आणि ते उखडण्याचं काम सत्ताधारी करताय आणि तरी शिवप्रभूंना ते हार घालताय. खरं म्हणजे ह्याला कोणाने शिवप्रभूंच्या पुतळ्याला हार काय त्याला स्पर्श करण्याची सुद्धा त्यांची लायकी नाही, अजिबात नाही. जे रयतेला पाहिजे, जनतेला पाहिजे. आज सुद्धा तिकडे रत्नागिरीचे सुद्धा काही लोक आले. जैतापूर हा जो काही अणुप्रकल्प आहे आपण लढतो आहोत, पण सरकार म्हणते आम्ही आणला, सरकार म्हणते आम्ही आणणार. आणि आणणार म्हणजे काय? अणुभट्टी म्हणजे काय हातभट्टी आहे की पहिल्या झालेची मिळाले झाले सर्व होऊन गेले? काहीतरी कळते का तुम्हाला? पूर्ण जगामध्ये हे जे काही तंत्रज्ञान आहे याचा हळूहळू सगळं बंद होत चाललेलं आहे. जर्मनी बंद करते, अमेरिका सुद्धा फार सावधतेने पावलं टाकते आहे, स्वित्झर्लंड मध्ये सुद्धा त्याच्यावरती गोंधळ आहे. आणि मग जगाने नाकारलेलं तंत्रज्ञान असेल किंवा असेल, पण धोकादायक तंत्रज्ञान जर का ते असेल तर ते महाराष्ट्राच्या माध्यमातून का? विकास आम्हालाही पाहिजे, वीज आम्हालाही पाहिजे. पण एक मला सांगा, पत्रकार बांधवांनी सांगावं, तुमच्याकडे काय माहिती आहे? जैतापूरच्या अणुप्रकल्पातून 100% वीज महाराष्ट्राला मिळणार आहे? फुकट मिळणार आहे? स्वस्तात मिळणार आहे? नाही. जमीन जी आपली होती ती घेतली, केंद्राने घेतली, अणुभट्टी इकडे लागणार आणि जगात नसेल एवढ्या प्रचंड ताकदीचे 10,000 मेगावॉटचे ते अणु ऊर्जा प्रकल्प इकडे सुरू होणार, वीज सुरू होणार, निर्माण करणे सुरू होणार. ही वीज जाणार केंद्राकडे आणि केंद्राकडनं मग महाराष्ट्रात मिळणार. आणि ती सुद्धा मला वाटतं ठीक आहे, थोडी सवलतीच्या दरात मिळेल, पण बाकीची वीज ही देशभरात जाणार. म्हणजे काही झी 24 तास एक पाऊल पुढे.